आपल्या कल्पनांच्या भराऱ्या सुद्धा आपल्या साऱ्याच तोडक्या. त्यामुळे एखादी व्यक्ती सर्व गुण संपन्न आहे अशी चांगली कल्पनाच आपण करू शकत नाही. पण ही पतिव्रता तुमच्या कल्पनेत बसणारी नाहीच. हिच्या किती गुणांचं वर्णन करावं, तिचं गुणवर्णन करताना शब्दभंडार अगदी तोकडं पडणार याची मला खात्री आहे. या पतिव्रतेला कुसुमादीप मृदिनी म्हणावं तरी तिचा अपमानच होईल हो. कारण तिच्या कोमल स्वभावाला फुलाची उपमा पुरेशी पडणारी नाहीये. इतक्या हळुवार तिच्यासारखी तीच, एवढंच म्हणणं आपल्या हातात आहे. ती आपल्या हातातल्या कुणाचंच दुःख पाहू शकत नाही. दीर असो, नणंद असो, कुणाच्याही पायात काटा गेला तरी हिचे डोळे भरून आलेच म्हणून समजा. बरं, नम्रता म्हणाल तर तीही तिच्या रोमारोमांत भरलेली असते. पहिल्याच रात्री ती आपल्या पतिदेवांच्या चरणांची धूळ मस्तकी धारण करते. पण त्या पतीला या लावण्यवती देवीतुल्य पत्नीची किंमत कुठं असते? तो नाठाळीचं तोंड पाहिल्यावर आपलं तोंड काळं करतो. खरं म्हणजे हा केवढा स्त्रीच्याच बदनामीचा प्रसंग ना. पण सहनशीलतेची ती मूर्ती ते अगदी सहजगत्या सहन करते. इतकंच नव्हे तर तिच्या माहेरी हे सगळं कळाल्यावर तिचे वडील अर्थातच तिला न्यायला येतात. आता वडिलांना बिचाऱ्यांना वाटतं की जावयाच्या मनाविरुद्ध लग्न झालं असेल कदाचित आणि त्यामुळं त्यानं घरातून पायलान केलं असेल तर आपल्या मुलीला आपण घरी आणावं हे उत्तम. पण ही महापतिव्रता आपलं घर कसं सोडणार? तो पिता पुत्रीचा संवादच मोठा ऐकण्यासारखा असतो. तो असा पिता, बेटी मैं तुम्हें लेने आया हूँ, तुम घर चलो, यहाँ अब तुम्हारा क्या रखा है. लगेच धरतीकडे घट्ट डोळे रोखून उभी असलेली पतिव्रता ताडकन वडिलांना उत्तर देते. घर कौनसा घर, मेरा तो यही घर है, मेरे भगवान तो यही है, मैं वापस नहीं आऊंगी, आप जा सकते हैं पिताजी. असं तेजस्वी उत्तर आपल्या बेटीकडून ऐकल्यावर ते पिताजीही भारावून तिला आशीर्वाद देऊन निघून जातात. मग त्या स्वाभिमानी बाणेदार स्त्रीवर त्या घरात अन्यायाचा नुसता पाऊस कोसळतो. हिच्या पायगुणामुळे आपला मुलगा गेला म्हणून चिडलेली सासू येता जाता तिच्यावर रागराग करते. नंदा दीर घालून पाडून बोलतात, धड खायला देत नाहीत की उपडे देत नाहीत, पण ती कधीही मानवरती करून उत्तर देत नाही. आपल्या घरासाठी नसते कष्टाची डोंगर उपसत असते. मग कधीतरी तिचा तो कुंकवाचा धनी बाहेर सगळे गुण उधळून झाले की घरी येतो. त्याला बघून हिच्या आनंदाला पारावर उरत नाही. आपली या माणसामुळे झालेली सगळी दुर्दशा मानहानी विसरून ही लगेच त्याच्या पायावर लोटांगण घेते. अशा रीतीनं तो सीन बघून भारावलेले प्रेक्षक थिएटर बाहेर पडतात. पतिव्रतेच्या पतिव्रतेची ही एक तहारात झाली तर दुसरा एखादा पती स्वारी पतिदेव आपण बाहेर न पडता आपल्या पत्नीलाच याने की त्या पतिव्रतेलाच हाकलून देतो. त्याला काही खास कारण हवंच असतं असं नाही, पण एकाएकी त्याचा राग अगदी अनावर होतो. पण ती एका शब्दानेही प्रतिकार करत नाही किंवा कुणाच्या मदतीचीही अपेक्षा करत नाही. मग हिंदी फिल्मी डायलॉग्समध्ये सांगायचं तर उस बिचारी को दर दर की ठोकरे खानी पडती है. पण पतिव्रतेचा मिरुमणी अशी ती हे सगळं शांतपणे सहन करते. म्हणजे दुसऱ्याच्या घरी भांडी घासण्यापासून ते खडी टाकण्यापर्यंत सगळे कष्ट करून आपल्या मुलांना शिकवते. मुलं मात्र मोठी झाली कितीही शिकली तरी सर्वसामान्य माणसासारखीच वागतात. त्यांना आपल्या आईवडिलांच्या असामान्य पतिव्रत्याची वगैरे कल्पनाच येत नाही. त्यामुळे आपल्या दृष्ट वडिलांमुळे आईला हे कष्ट उसवावे लागतात ही गोष्ट ते विसरू शकत नाहीत. मग कधीतरी वडिलांची आणि त्यांची भेट होते तर ती मुलं वडिलांना वडील म्हणून मानायलाच तयार होत नाहीत. उलट त्यांना वाटेल ते बोलतात. मुलांना राग येणं साहजिकच आहे आणि तो राग व्यक्तीही करतात. पण आमच्या पतिव्रतेला ते मुळीच सहन होत नाही. ती पटकन मलाच्या गालावर सणसणीत 5 बोटं उठवते आणि मग वरती एक त्याला बौद्धिक देते. तू अपने देवता समान पिता को ठुकराता है, उसके लिए मैंने तुझे पाल पोस के बड़ा किया क्या, हे भगवान मैं यह क्या देख रही हूँ, वगैरे वगैरे. शेवटी तो मुलगा आपल्या देवता समान पित्याच्या पायावर डोकं ठेवेपर्यंत हिचा उपदेश संपत नाही.
मग एखादा पश्चातागत नवरा आपल्या कृत्याबद्दल स्वतःहूनही क्षमा मागतो. साध्वी पतिव्रता सुद्धा आपल्या पतीच्या नाठाळ कृत्याबद्दल क्षमा करत होती की नाही कोण जाणे. पण कलियुगातील फिल्मी पतिव्रतेचं अंतःकरण पतीबद्दलच्या आदरानं इतकं भरलेलं असतं की तिथे पतीचे कुठलेही दोष पोहोचतच नाहीत. पतिपूजा हाच तिचा धर्म. पतीनं केलेले अन्याय हसतमुखानं सहन करणं आणि त्या अन्यायाबद्दल पतीवर गुन्हा प्रेमाचाच वर्षाव करणं हे तिचं परम कर्तव्य. मग एखादा पती सगळे पैसे मदिरा मदिराक्षी जुगार यात उडवतो तरीही ही साध्वी तोंडातून ब्र काढत नाही. एवढंही करून भागत नाही म्हणून की काय, तो नवरा घरी पुन्हा हिला मुलांना मारझोड करत असतो. मुलांना खायला प्यायला शिकायला मिळत नाही. सगळे एकंदर हाच हाल चालले असतात. आता ही सगळी घराची दैनावस्था बघून तिचा भाऊ किंवा दीर त्या दारुड्याची कान उघडणी करतात. त्याला शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न करतात तर हिचा राग लगेच नाकाच्या शेंड्यावर जातो. ती आपल्या पतिराजाची बाजू घेऊन उत्तर देते, भैया हे हमारा निजी मामला है. हमारे बीच बोलने वाले तुम कोण होते हो. घ्या म्हणजे हिच्या चांगल्यासाठी तो भाऊ बिचारा धडपडत असतो तर ही बाई चक्क स्वतःचं नातं विसरून त्यालाच विचारते, तू कोण माझ्या नवऱ्याला उपदेश करणारा. आहे की नाही मजा. पण यात स्त्रीला पतिव्रता म्हणतात. उलट ती त्या दारुड्या नवऱ्याची सेवाच करते. अशी या फिल्मी पतिव्रतांची थोरवी गावी तेवढी थोडीच आहे. सध्याचं युग समान हक्काचं असल्यामुळे पतिव्रत्यांचं उगीच त्रम माजवणं आजच्या गृहिणीला शक्य नाहीये. पण सिनेमातलं मात्र हे आर्य पतिव्रताचं स्थान कायम राहणारं, यात शंका नाही एवढं खरं. आणि PhD साठी कुणी हा आर्य पतिव्रता विषय घेतला तर त्याच्यावर एक थिसाच तयार होईल आणि त्याचं जीवन संशोधक रूपाने